जनता के भरोसे को टूटने नहीं दूंगी, प्रभाग 9 का कायाकल्प तय, नगर सेविका तबस्सुम शेख। चुनाव जीतते ही काम शुरू, नालों की सफाई से विकास की शुरुआत। प्रभाग 9 में बदलेगा विकास का नक्शा, नगर सेविका तबस्सुम शेख का जमीनी एक्शन। नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। प्रभाग क्रमांक 9 की जनता ने जिस भरोसे और उम्मीद के साथ नगर सेविका के रूप में तबस्सुम मुख्तार शेख को चुना है, उस भरोसे को निभाने की दिशा में उन्होंने काम शुरू कर दिया है। चुनाव जीतने के बाद सिर्फ वादों तक सीमित न रहते हुए नगर सेविका तबस्सुम शेख ने जमीन पर उतरकर विकास कार्यों को ठोस शुरुआत कर दी है। नई शुरुआत, नया भरोसा। नगर सेविका की इस सक्रियता से प्रभाग 9 के नागरिकों में सकारात्मक संदेश गया है। स्थानीय लोगों का कहना है कि अगर इसी तरह काम चलता रहा तो प्रभाग 9 विकास की नई मिसाल पेश करेगा। हिंदनामा न्यूज से बात करते हुए क्या कहा नगर सेविका तबस्सुम शेख ने, आइए देखते हैं। सर्वप्रथम नमस्ते आपल्याला आणि माझ्या पूर्ण लातूरकरांना नमस्ते। मी मनापासून आभारी आहे। माझ्या वार्डातील सर्व लोकांनी मला भरभरून मतदान करून मला जिंकून आणलेले आहे आणि मी मनापासून त्यांची ऋणी आहे आणि आभारी सुद्धा आहे। माझ्या कामाला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी। निवडणुकीच्या नंतर 2 दिवसांनी आम्ही सर्वे केलेला आहे। जिथे जिथे नालीचे प्रॉब्लेम आहेत आमचा फर्स्ट फोकस त्याच्यावर आहे की कारण येणाऱ्या 1-2-3 महिन्यातच पावसाळा सुरू होणार आहे। त्या अगोदर नालीचे जे ब्लॉकेजेस आहेत ते काढून आणि जे रिपेअरिंग वगैरे आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करत आहे सध्या। विकास संदर्भामध्ये काय आराखडा वगैरे तयार केला का आपण? हो, विकासाचे जे काम आहेत, आपल्याला नळाचे जे पाणी येतं अगोदर ते थोडं 15 ते 20 मिनिटं अस्वच्छ पाणी येत आहे, म्हणजे थोडं गढूळ आहे। मग जिथे जिथे पाईपलाईन लिकेजेस झालेले आहेत ते पण रिपेअरिंग करून घेण्याचं काम मी माझ्या हातावर घेतलेलं आहे सध्या। जे आपण नागरिकांना जे आवाहन केले होते, स्वच्छता असेल, लाईट असेल, पाणी असेल, या संदर्भामध्ये येणाऱ्या जीबीमध्ये आपण प्रश्न मांडला होता। हो, येणाऱ्या जीबी मध्ये माझा पहिला मुद्दा असेल रस्ते जे आहेत रिपेअरिंग आणि त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला जे ओपन नाली आहेत ते क्लोज करून घेण्यासाठी मी प्रायोरिटी देत आहे आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तोही आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी मी मुद्दा ठेवेन तिथे। जे आश्वासनामध्ये सगळं लाईटचं जी आहे त्याच्यामध्ये सुरक्षा आहे। तुमच्या प्रभागामध्ये मुलीची शाळा आहे, या मुलीच्या शाळा संदर्भामध्ये त्यांची सेक्युरिटीसाठी काही उपाययोजना जसे की कॅमेरे वगैरे बरोबर। हो, शाळांचे जे सर्व्हायलन्स आहेत त्या एरियामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेरेचे प्रोव्हिजन आणलेले आहेत आणि मी हा मुद्दाही महानगरपालिकेमध्ये मांडणार आहे की कारण जिथे शाळा आहे तिथे मुलींची सेफ्टी खूप महत्वाची आहे आणि त्याचबरोबर मोकाट कुत्र्यांचा प्रश्न खूप जास्त उद्भवलेला आहे कारण या एका आठवड्यामध्ये 2 लहान मुलांना कुत्र्यांनी चावलेला आहे। तर तोही प्रश्न आम्हाला भेडसावत आहे की ते कसं सॉल्व्ह करायचं, तर हाही मुद्दा मी महानगरपालिकेमध्ये मांडणार आहे। एक हाती सत्ता लातूरकरांनी तुम्हाला दिलेली आहे, कसं पाहताय? जेव्हा घरामध्ये एक हाती सत्ता असते तर त्या घराचा उद्धार चांगला होतो, म्हणजे मुलांचे शिक्षण असो, कोणते जे डिसिजन मेकिंग असतात ते चांगल्या पद्धतीने घेतले जातात। तसंच जेव्हा लातूरमध्ये एक हाती सत्ता आलेली आहे तर मला मनापासून आनंद झालेला आहे की आम्ही आमच्या कामाचे डिसिजन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि प्रोग्रेस करू शकतो आणि नवीन नवीन ज्या आमच्या माझ्या भाषणामध्ये मी जसं मेन्शन केलं होतं की डिजिटल एज्युकेशन आहे, माननीय विलासरावजी देशमुख उद्यान आहे, त्याचा विकास आहे आणि रस्त्यांचे नालीचे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न आम्ही मांडून यावर चांगल्या रीतीने कार्य जे आमचे पुढचे काम आहेत ते आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि त्याचबरोबर आम्हाला असं वाटत आहे की जसं लातूर शिक्षणाचा हब आहे, येणाऱ्या वेळेमध्ये एक सुंदर आणि स्वच्छ शहर म्हणूनही याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळावी अशी माझी इच्छा आहे आणि एक स्वप्न मी उराशी बाळगते। राज्याचे माजी मंत्री असतील लातूर शहराचे आमदार अमित देशमुख आहेत, यांनी जे तुम्हाला संधी दिली त्याबद्दल माननीय अमित भाई यांनी जी संधी मला दिली त्याचं नक्की मी सोनं करेन आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी हे सिद्ध करून दाखवू शकते की तुम्ही जे एक वेल एज्युकेटेड पर्सनॅलिटी बघून जे मला संधी दिलेली आहे त्याचा नक्कीच खूप उपयोग समाजाला होणार आहे। त्याचबरोबर महिलांचा जो वर्ग आहे, महिलांसाठी काही ना काही काम आपण बघत आहोत। यंग जनरेशन आता सध्या नोकऱ्या नाही आहेत तर आपण डिजिटल वर्क फ्रॉम होम एक प्लॅटफॉर्म आपण निर्माण केलेला आहे
मग त्याद्वारे लोकांना जास्तीत जास्त नोकऱ्या देऊन रोजगाराची संधी पण देणार आहोत. तर मी अमित भाई यांची खूप मनापासून आभारी आहे, त्यांनी मला ही संधी दिलेली आहे. लास्ट प्रश्न राहील, हे जे आपण बसवेश्वर कॉलेजमध्ये एक भाषण आपण केलं होतं, तो भाषण पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये गाजलं होतं. हो. हे नेमकं म्हणजे हे अगोदरपासून आहे का तुम्ही राजकारणामध्ये आतापासूनच सुरुवात झालेली? नाही, राजकारणाची सुरुवात ही म्हणतात ना, मूल जेव्हा बाळ पोटात असतं आईच्या तेव्हापासून शिकत असतं. तर माझ्या मम्मीच्या पोटात होते तेव्हापासूनच, कारण माझे आजी आजोबा वगैरे ते राजकारणामध्ये होते. आम्ही सरपंच निवडणुका गावाचे जे व्हायचे त्यांचे आजी आजोबा कंडक्ट करायचे. माझे आजोबा खूप म्हणजे प्रिन्सिपल होते ते. तर तेव्हापासून लहानपणापासूनच आम्हाला तो वारसा मिळालेला आहे. आणि स्टेजवर बोलणं हा एक हायरार्की म्हणजे रक्तात असतं तुमच्या, तुम्ही बिनधास्तपणे जे बोलता. तर एक शिक्षण आणि माझा जो वारसा आहे माझ्या फॅमिलीचा, तर तो मी पुढे घेऊन आला. त्यावेळी सगळ्यांना वाटत होतं की स्टेजवर आपण बोलू शकतो का नाही, पण लातूरच नाही संपूर्ण महाराष्ट्रातून मला खूप फोन आले आणि शुभेच्छा मिळाल्यात. त्याबद्दल मी तो स्टेज शेअर केला, तर सगळ्यांची पण आभारी आहे. सगळ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. थँक्यू व्हेरी मच. अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.